नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन मध्ये कोणत्या घडामोडी सुरू आहेत, या घडामोडींचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे खरंच येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला वाढताना दिसणार काय, येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 200 ची तेजी येणार काय, या प्रश्नाचा आता घेऊयात उत्तर। सगळ्यात पहिल्यांदा बघावं लागेल मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजार। आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर या ठिकाणी विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या 2 दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली आहे आणि मागच्या 2 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव जो आपल्याला $11.5 प्रति बुशेलच्या आसपास दिसत होता त्याच्यामध्ये सुधारणा होऊन सोयाबीनची बाजारभाव पातळी आता $11.80 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचली आहे। म्हणजे जागतिक सोयाबीन बाजारात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळत आहे आणि हाच आधार देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला मिळणार आहे। सोबतच देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी असल्यामुळे येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची असणारी विक्री कमी होणार। जी विक्री सध्या 1.25 लाख क्विंटलच्या दरम्यान आहे, ही विक्री आपल्याला 1 लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे आणि यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे याच्यामध्ये सुधारणा दिसणार। जाणकारांच्या मते त्या 15 दिवसात 100 रुपयांनी भाव वाढणार, तर येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 200 ची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे।
मग देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव येत्या 30 दिवसात कुठून कुठपर्यंत जाणार, तर लक्षात घ्या येत्या 30 दिवसात जो सध्या सोयाबीनचा बाजारभाव 4200 ते 4500-600 दरम्यान आहे ना, याच्यामध्ये सुधारणा होऊन येत्या 30 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव 200 ने वधारून 4400 ते 4800 दरम्यान स्थिरावणार आहे। अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर 4600च्या भावावर 50% सोयाबीन विक्री करा आणि 4800च्या भाव उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी फायदा। तर मित्रांनो, आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।